मला काय माहित नव्हतं, मला मुंबईत येणार असं काय, मी ते डिपार्टमेंट काही सांभाळत नाही, त्याच्यामुळे माझ्यापर्यंत काही माहिती नाही. परंतु ज्या अर्थी हायकोर्टाने त्यांना सांगितलं की तिकडे जा, खारघरमध्ये, नवी मुंबई, तिकडे नको, आणि त्याच्यानंतर मग का त्यांना आतमध्ये इकडे घेतलं हे काही मला सांगता येणार नाही. पण हा निर्णय चुकला असं तुम्हाला वाटतं, येऊ देण्याचा? ते जर आले नसते तर मुंबईमध्ये जे ओंगळ प्रदर्शन झालं 4-5 दिवस, जगभरात ते गेलं नसतं, लोकांना त्रास झाला नसता. मग ते चुकला का बरोबर आहे हे तुम्ही ठरवा. 58 लाख नोंदी या नव्या नाहीत, या आधीपासूनच्या आहेत. त्यामुळे आज खरंच काही परिणाम होणार आहे का सरकारच्या GR? हे तायवाडेंचं म्हणणं आहे. अहो, ते असं आहे का, मी आता वेगवेगळे आपापले लोक ज्या वेगवेगळ्या संघटना निर्माण करतात, मराठा समाजात आहेत तसे OBC मध्ये सुद्धा वेगवेगळे लोक आपले संघटना निर्माण करतात. आता मी तर मंत्री आहे, मागे सुद्धा जेव्हा बीड पेटलं त्यावेळेला मी ते जाऊन बघितलं की आमदारांची घरं पेटली, मुलं बाळ कशी तरी वाचली, हॉटेल्स पेटली. त्याच्यानंतर मी राजीनामा दिला आणि सरकारच्या विरुद्ध उभा राहिलो आणि रॅलीज घ्यायला सुरुवात केली. तोपर्यंत मी काय बोललो नाही, काय तुला काय बोलायचं, तुझं मागणं सरकारकडे आहे, तू सरकारकडे माग. परंतु ज्यावेळेला बीड पेटलं मग मी त्याच्यामध्ये उडी घेतली. आता सुद्धा ते काय बोलत होते, मला काय करायचं, सरकारकडे त्यांची मागणी आहे की आम्हाला हे द्या ते द्या, मी काही बोलत नव्हतो. परंतु ज्या वेळेला हे GR आले त्या आणि आम्ही ते वाचल्यानंतर कळलं की अरे याच्यामध्ये गडबड आहे. एक दिवस अगोदर तिथे मला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं, आम्ही पण गेलो, मी आणि समीर पंकज गेलो. तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री ते होते. आता हे जे काही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलं, त्यांना कन्सल्ट केलं म्हणजे काय केलं तर आम्ही गेलो तर ते म्हणाले की बाबा सरसकट शब्द काढलं बरं मग, आणि हैदराबाद गॅजेट जे आहे ते आपण लागू करायचं ठरवलं. बरं, मग हैदराबाद गॅजेट आम्ही काढलं, आमच्याकडे तयारच होतं. 1921, 1931 म्हणजे हे बघा, याच्यामध्ये कुणबी एवढे आहेत, मराठा एवढे आहेत, आकडा आहे तो काय असेल, पण याचा अर्थ काय, कुणबी वेगळे, मराठा वेगळे. जे कुणबी आहेत त्यांना द्यायला माझं काही हरकत नाही, हे माझे शब्द आहेत. कुणी असं करून दिशाभूल कृपया लोकांची करू नये. की भुजबळांना विचारलं होतं, भुजबळांना हे सगळं, आम्हाला हे जे परिपत्रक हे दाखवण्यात आलेलं नाही. हे परिपत्रक काढायच्या अगोदर हरकती तरी मागायला पाहिजे. एक मंत्र्यांची समिती हा निर्णय कसा काय